फेब्रुवारी 2025 आपण सगळे इथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत। राष्ट्रीय विज्ञान दिन हा सी.व्ही. रमण म्हणजे चंद्रशेखर वेंकट रमण यांनी रमण परिणाम किंवा रमण इफेक्ट म्हणून ओळखला जातो। तर हा शोध निबंध त्यांनी तयार केला होता आणि त्याचं औचित्य साधून म्हणजे त्या दिवशी त्यांनी जगासमोर हा निबंध आणलेला होता आणि जगासोबत हा निबंध आणला, त्याचं औचित्य साधून हा आपण राष्ट्रीय विज्ञान दिन त्याच्या स्मरणार्थ हा साजरा करत असतो। तर त्यांनी आकाश निळेगार दिसते बरं, तर त्यांनी याच्यामध्ये रमण इफेक्ट म्हणजे प्रकाशाच्या अपसरणाचं त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला जी प्रत्येक वस्तू आहे ती आपल्याला वेगवेगळ्या रंगामध्ये कशी दिसते। आता उदाहरणार्थ आकाश आहे, आकाश आपल्याला निळं दिसतं पण मुळात त्याचा रंग हा निळा नाही। तर जेव्हा ते शिकण्यासाठी ब्रिटनला गेले होते उच्च शिक्षणासाठी, त्यांचं लहानपणीच त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी 11व्या वर्षी त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं होतं आणि 15व्या वर्षी त्यांनी डिग्री घेतलेली होती विज्ञान आणि इंग्रजी या विषयामध्ये। तर त्यांनी जेव्हा ते उच्च शिक्षण घेऊन जेव्हा ते परत येत होते समुद्रमार्गे येत होते, मग त्यावेळेला त्यांनी युरोपमधून ते भारतात येत असताना ते आकाशामध्ये सहज बघत होते वरती। मग तेव्हा त्यांना प्रश्न पडला की जहाजातून ते प्रवास करत होते तेव्हा आकाश सर्वत्र निळ्या रंगाचे दिसत होते, तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक कुतूहल निर्माण झाला, जगात एवढे रंग असतात, आकाश निळेच का दिसते, शुभ्र का दिसत नाही, असा त्यांना प्रश्न नेहमी सतावत राहिला। मग त्यावर त्यांनी संशोधन करण्याला सुरुवात केली। मग त्यामुळे रामन यांनी प्रकाशाच्या विकिरणावर म्हणजे स्कॅटरिंग संशोधनाला सुरुवात केली। जेव्हा प्रकाशाचे किरण एखाद्या अणूवर पडतात तेव्हा त्याचे विकिरण होते म्हणजे स्कॅटरिंग होते, ते पसरतात म्हणजे तो प्रकाश आहे त्या पदार्थातून बाहेर पडून इतरत्र पसरतो आणि वातावरणात वायूच्या कणांचा आणि अनेक सूक्ष्म कणांचा वावर असतो आणि त्या सूक्ष्म कणांवर प्रकाशाचे किरण पडल्यास कमी तरंग लांबी असणाऱ्या निळ्या रंगाचे स्कॅटरिंग मोठ्या प्रमाणावर होते आणि ते जेव्हा आपल्या डोळ्यांवर पडतात तेव्हा आपल्याला आकाश आहे ते निळ्या रंगाचे भासते। प्रकाशाचे किरण मानवाच्या डोळ्यावर पडल्यानंतर त्याला प्रकाशाची जाणीव होते। या नियमानुसार आपल्याला ज्या ज्या वस्तूंचे रंग वेगवेगळे दिसतात त्यावेळी समजून जायचं की त्या वस्तूमधून संबंधित प्रकाशाची तरंग लांबी आहे ती त्या रंगाची जास्तीत जास्त आहे, म्हणून आपल्याला ती वस्तू त्या रंगाची दिसते। नमस्कार, माझे नाव अमिषा आहे। नमस्कार, माझं नाव जिज्ञास आहे। नमस्कार, माझं नाव संस्कार आहे। नमस्कार, माझं नाव ऋषभ आहे। आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे व्हॉल्कॅनो इरप्शन। आमच्या प्रोजेक्टला लागणारे साहित्य इनो, फूड कलर, कागद, कार्बन वॉटर, एक्सप्लेन करा आता। तळाशी
केंद्रबिंदूशी. पृथ्वीच्या केंद्रबिंदूशी उष्णता वाढल्यामुळे उष्णता वाढल्यामुळे ज्वालामुखी सौंदर्य. यानंतर आता आपण बघणार आहोत दुसरा प्रयोग. नमस्कार, माझे नाव ईशा. नमस्कार, माझं नाव अर्णव. नमस्कार, माझे नाव कौशिक. आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे हवेचा दाब. वस्तू एक खोका घेतलेला आहे, एक बॉटल घेतलेली आहे आणि एक स्ट्रॉ घेतलेला आहे आणि एक बॉटलचा अर्धा ढक्कन घेतलेला आहे आणि पेपर. तर आता हा बुक्स आहे ना, तो आता खोलला का त्याच्या आतमध्ये बॉटलीच्या आतमध्ये थोडं पाणी आहे आणि जर आता झाकण खोलला तर हवेचं दाब निघतं आणि पाणी बाहेर येतं. काढून दाखवलं तरी चालेल. बाहेर काढून दाखवलं. ती बॉटल बाहेर काढा, टेन्शनच नाही. मला तसं दाखवलेलं त्या बॉटल आहे का? अरे थांब, straw निघाला. अरे बॉटल बाहेर काढा होती. अरे काय ना मला दाखवलं. पाणी आलेलं आहे आणि ते झाकण बंद केलं तर काय होईल? आणि आता झाकण बंद केल्यावर पूर्ण बंद होईल. पाणी येत. ते पाणी कशामुळे येत आहे? हवेच्या दाबामुळे. म्हणजे झाकण काढल्यानंतर झाकण काढल्यावर काय झालं? दाब येतोय, म्हणजे हवा सुद्धा जागा व्यापते, म्हणजे त्याच्यावरती प्रेशर फोर्स येतो ना, दाब येतो ना, आणि ते पाणी बाहेर पडतं. आता तो प्रयोग आम्हाला ती बाटली बाहेर काढून ठेवली तर बरं होईल, म्हणजे आपल्याला कळेल कारण पण. असं कळत नाही ना हां, व्हिडिओ घ्या. तर थोडंसं पाणी अजून भरून आणा नाही. हां, झाकण खोलल्यावर पाणी बाहेर आलं आणि झाकण बंद केल्यावर पाणी थांबलं. हे कशामुळे झालं? हवेचा दाब असल्यामुळे. हां, बरोबर. हां, थँक्यू बोला, धन्यवाद बोला. धन्यवाद.